नमस्कार. आपण जो प्रश्न उपस्थित केलाय तो रास्त आहे. त्यातल्या बीड जिल्ह्यामध्ये अंबेजोगाई तालुक्याचा जर विचार केला तर अंबेजोगाई तालुक्यामध्ये जवळपास आपल्याकडे 82% क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. पण आपल्याला माहिती आहे की जूनमध्ये पावसाचा खंड पडलेला आहे. जुलैच्या पहिल्या 1-2 तारखेपर्यंत पाऊस पडला, त्याच्यानंतर खंड पडलेला आहे. आपल्या तालुक्यामध्ये प्रमुख पीक हे सोयाबीन आहे. त्याच्यामध्ये मध्यम हलक्या स्वरूपामध्ये ज्या जमिनीचं क्षेत्र आहे त्यावर जे सोयाबीनचं पीक आहे तिथं ते पीक आजच्या वातावरणामुळे थोडंसं ऊन धरत आहे. ते पण एक गंभीर विषय आहे. पण आपल्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधेचे अतिरिक्त सिंचन सुविधा आहे, पाण्याची सोय आहे, त्या शेतकऱ्यांनी पावसाची वाट न पाहता लगेच स्प्रिंकलरच्या माध्यमातून आपल्याला सोयाबीनला सिंचन सुविधा उपलब्ध करून द्यावी लागेल. हे फार महत्वाचं आहे, कारण की पावसाचा खंड वाढला आणि आपण जर पाणी उशिरा दिला तर त्याचा उपयोग होणार नाही. दुसरं एक मी शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की आपला ह्या वर्षीचा सन 2026चा खरीप पीक विमा योजना आपल्याकडे भरण्यासाठी सुरू झालेली आहे. तर शेतकऱ्यांनी 31 जुलै ही आपली शेवटची तारीख आहे. पण शेतकऱ्यांनी 31 जुलैची वाट न पाहता लगेच आपल्या क्षेत्रावरील पिकाचं हे विमा उतरून घ्यावा. आपलं प्रमुख पीक सोयाबीन आहे तर सोयाबीनचाच विमा उतरून घ्यावा. बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे कापसाची पण लागवड आहे, तुरीची लागवड आहे, ऊसाची लागवड आहे. पण ह्या शेतकऱ्यांना मी आवाहन करू इच्छितो की ऊसाच्या शेतकऱ्यांनी, कापसाच्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचा विमा उतरून घेऊ नये. कारण की जर त्याच्यामध्ये तपासणी झाली आणि आपल्याकडे जर चुकीचा विमा भरला असं आढळून आलं तर शासनामार्फत, विमा कंपनीमार्फत ह्या वर्षी नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत की संबंधित शेतकरी शासकीय कृषी विभागाच्या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी 5 वर्षासाठी त्याच्यावर बंदी राहणार आहे. आणि आपलं जे प्रमुख पीक आहे, मग ते तुमचं ऊस असेल तर ऊसाचा विमा भरा, कापूस असेल तर कापसाचा विमा भरा, सोयाबीन असेल तर सोयाबीनचा विमा भरा. आणि त्याबरोबर मागील वर्षी आपल्याला माहिती आहे की बऱ्याच काही व्यक्तींनी, मी त्याला शेतकरी म्हणणार नाही, पण समाजातील काही व्यक्तींनी सरकारी गायरान, सरकारी जमीन, शेततळे किंवा तुमचं पाझर तलाव, स्मशानभूमी या ठिकाणावर पण विमा भरला होता. अशा चुकीच्या पद्धतीचा विमा जर भरला तर शासनाच्या वतीने त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. म्हणून अशा व्यक्तींनी सुद्धा विमा त्यामध्ये भरू नये. ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग नाहीये. मी पुन्हा त्याच्यामध्ये नमूद करू इच्छितो. काही व्यक्ती आहेत की ते असं करतात, पण आता ह्यावेळेस त्याच्यावर कडडी नजर राहणार आहे. विमा भरताना सर्वात महत्वाचं आहे, आपल्याला फार्मर आयडी कंपल्सरी केलेला आहे. तर फार्मर आयडीचा आधार घेऊनच विमा आपल्याला भरायचा आहे. तुमचं पीक पेऱ्याचं सेल्फ डिक्लेरेशन त्याच्यामध्ये लागणार आहे, 7/12 लागणार आहे. आणि ह्या विमा भरल्यानंतर लगेच आपण त्या पिकाचं, त्या जमिनीचं ई पीक पाहणी करून घेणं गरजेचं आहे. ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर शासनातर्फे एक ऍप येणार आहे भविष्यामध्ये, त्याच्यात डिजिटल क्रॉप सर्व्हे म्हणून ते ऍप आहे. तर त्या डिजिटल क्रॉप सर्व्हे माध्यमातून सुद्धा आपल्या शेताचा माहिती भरायची आहे. तर ह्यासाठी शासन भविष्यामध्ये काही स्वयंसेवक नेमणार आहे ऍपच्या माध्यमातून डिजिटल क्रॉप सर्व्हे करण्यासाठी. तर ह्याची सुद्धा जाणीव शेतकऱ्यांनी राहावी. पण माझं एक आव्हान आहे कळकळीचं की शेतकऱ्यांनी त्वरित विमा उतरून घ्यावा, की जेणेकरून उद्या भविष्यामध्ये जर काही दुर्दैवाने आपल्याकडे पावसाचा खंड पडला आणि आपलं जर पीक वाया गेलं, आपण जर विमा भरला नाही आणि होणारी जर नुकसान भरपाई आपल्याला मिळायची असेल तर ती आपल्याला मिळणार नाही, आपण लाभापासून वंचित राहू. एवढं मी शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो. सर, पावसाचं प्रमाण आता आहेच की नाही, काय सांगाल पावसाबद्दल? हवामानाच्या अंदाजानुसार हवामानाच्या अंदाजानुसार सध्या तरी आपल्याकडे पावसाचे कुठलेही लक्षण नाहीयेत. येणाऱ्या पुढच्या 8 दिवसामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा पाऊस हवामान खात्याने वर्तवलेला नाहीये. त्याच्यामुळे हा विषय गंभीर आहे. आता भविष्यामध्ये पावसाचा खंड किती पडतो त्याप्रमाणे नजीकच्या काळात पेरणी केलेले पीक किंवा जून महिन्यामध्ये पेरणी केलेलं पीक ह्याच्यामध्ये थोडासा फरक पडू शकतो. कारण की जूनमध्ये पेरणी केलेलं पीक थोडंसं तग धरू शकेल त्याची वाढी असल्यामुळे. पण नजीकच्या काळामध्ये जे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये पेरणी केलेलं पीक ह्याच्यामध्ये जर पाऊस नाही पडला तर त्या पिकाचं सुद्धा नुकसानीचं क्षेत्र वाढू शकतं असा आमचा अंदाज आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याकडे जर पाण्याची सुविधा उपलब्ध असेल शेततळ्यामध्ये, विहिरीमध्ये, बोरमध्ये, तर ज्या काही पद्धतीने आपल्याला ते सिंचन सुविधा स्प्रिंकलरच्या माध्यमातून करता येईल त्याप्रमाणे त्यांची सिंचन उपलब्ध करून संरक्षित पाणी आपल्या पिकाला देणं फार अत्यंत महत्वाचं आहे. सर, ज्या शेतकऱ्यांवर दुबारा पेरणीचं संकट आलंय अशांनी काय करायचं? सध्या तरी आपल्या तालुक्यामध्ये अजून दुबार पेरणीचं क्षेत्र कुठलं आलेलं नाहीये. म्हणजे असं कुठलाही आमच्याकडे रिपोर्ट प्राप्त झालेला नाहीये. पण तसं जर दुबार पेरणीचं संकट आलं असेल तर ह्याबाबत आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयाला ते आपलं दुबार पेरणीचं क्षेत्र वगैरे आम्ही त्याच्यात निश्चित कळूयात. आणि त्याबाबत वरिष्ठांकडून आम्हाला विभागामार्फत जे काही सूचना प्राप्त होतील त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई निश्चित करूयात.